नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात सर्वांचे आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आता 29 तारखेला आलेली आहे गुरुपौर्णिमा। तर गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी असते चौदस। तर चौदसच्या सत्संगाचा सर्व आत्मा मालिक भाविकांनी लाभ घ्यावा। जर चौदसला आपल्याला जमले नाही तर दुसऱ्या दिवशी असते गुरुपौर्णिमा। तर गुरुपौर्णिमेला देखील आपण सद्गुरू माऊलींचं दर्शन घेऊ शकतो। रात्रभर सत्संग असतो, त्याचबरोबर महाप्रसाद असतो, बाबांची आरती, ध्यान आणि रात्रभर जागरण करून सगळे भाविक आनंदाने चौदसच्या सत्संगाचा लाभ घेतात। तर सर्वांनी बाबांचे चौदसच्या सत्संगाचा लाभ घ्यावा, त्याचबरोबर सद्गुरू माऊलींचे दर्शन घ्यावे, महाप्रसादाचा लाभ घ्यावा। गुरुचरित्राचे पारायण आणि आत्मलीला ही सर्वात महत्त्वाची आहे। तर या ग्रंथाचं पठण देखील आपण करू शकतो। ही आहे सद्गुरू माऊलींची आत्मलीला। तर ही कुठे मिळते तर बाबांच्या तिथे आत्मा हाईट्स म्हणून जे दुकान आहे तिथे मिळते। गुरुपौर्णिमेच्या वेळेस आपल्या सद्गुरू माऊलींच्या दर्शनाला आल्यानंतर हा आत्मलीला हा ग्रंथ घ्यावा आणि त्या ग्रंथाचे 7 दिवसाचे 5 दिवसाचे त्या ग्रंथाचे पारायण करावे। त्या बाबांचं अवतरण लीला त्याचं देखील आपण पारायण करू शकतो। सद्गुरू माऊलींचं जास्तीत जास्त मेडिटेशन करू शकतो, त्याचबरोबर आरती करू शकतो। तर अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण सद्गुरू माऊलींचं जास्तीत जास्त गुरुपौर्णिमेपर्यंत नामस्मरण करावं, हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओतून मला सांगायचे आहे। आणि जे भाविक कोकमठाणला चौदसच्या सत्संगामध्ये गुरुपौर्णिमेला येणार असेल तर त्यांनी येऊन सर्वांनी सद्गुरू माऊलींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, ही सर्वांना अगदी माझी कळकळीची विनंती आहे। आत्मा मालिक आत्मलीलेत बाबा म्हणतात, सद्गुरू आत्मा मालिक माऊली कृपा ऐसी झाली, विश्व कल्याणासाठी ही आत्मलीला फळा आली। या सर्व विश्वाच्या कल्याणासाठी आपल्या सद्गुरू माऊलींनी आत्मलीला हा ग्रंथ काढलेला आहे। तर त्या ग्रंथाचे आपण जर आपल्याला आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्यायचे असेल, आपल्याला आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यायचे असेल तर आत्मलीला या ग्रंथाचे पारायण तुम्ही 5 दिवसाचे करा, 7 दिवसाचे करा, पण अवश्य केले पाहिजे आणि त्याचा अनुभव देखील तुम्ही घेतला पाहिजे। म्हणजे जो आत्मलीलेचे पठण करील, जो आत्मलीलेचे पारायण करील त्याला आत्मज्ञान प्राप्त होईल। बाबा म्हणतात, आत्मलीला जर तुम्ही पठण केली असंख्य व्याधींचे निरसन होईल, मनुष्य जीवनातील जे आपले दुःख आहे ते कमी होईल आणि आपली इच्छापूर्ती देखील होईल। तर त्यासाठी आपण आत्मलीलेचे पठण केले पाहिजे। म्हणून बाबा म्हणतात, आत्मचैतन्याची जास्तीत जास्त भक्ती करावी। त्या आत्मचैतन्य रूपी साक्षात परमेश्वराला आपण आपल्या हृदयात बघावे आणि त्याची ओळख देखील करून घ्यावी। मुखी आत्मा मालिक हृदयी करावे ध्यान, कारण आपले आत्मा मालिक माऊली हे आहे चैतन्याचा कल्पवृक्ष आणि चैतन्याची खान। त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त आपण निरखून घेतले पाहिजे, त्यांची जास्तीत जास्त नामस्मरण केले पाहिजे। तो करील आत्मा मालिक माऊलींचे नामस्मरण, तप करील, ध्यान करील आणि जास्तीत जास्त नामस्मरण करील, त्याला होईल आत्मज्ञानाची प्राप्ती। आपल्या सद्गुरू माऊलींचे नाम स्मरण करता करता स्नान करील, त्याला संपूर्ण तीर्थक्षेत्राचे पुण्य मिळेल, अशी देखील सद्गुरू आत्मा मालिक माऊलींनी आत्मलीलेत सांगितलेले आहे। ज्या भाविकांनी आपली आत्मलीला वाचलेली असेल तर त्यांना बरेच अनुभव आलेले असतील, बरीच माहिती पण झालेली आहे। या स्वर्गामधले जे पुण्य आहे ते देखील आत्मलीला पठणामधून बऱ्याच भाविकांना प्राप्त झालेले आहे। आत्मा मालिक माऊलींचे नाम घेता होईल पुण्याची प्राप्ती, म्हणून करावे नामस्मरण आणि ध्यान। म्हणजे तुम्ही जर बाबांची आत्मलीला वाचली, ध्यान केलं, मेडिटेशन केलं तर तुम्ही आलेल्या जन्माचे सार्थक तुमचे झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आपले सद्गुरू माऊली वारंवार म्हणतात, हृदय मंदिरी जे मज पाहती तयासी होय माझी प्राप्ती। जो मला हृदयात बघेल त्याला मी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। सद्गुरू आपले आत्मा मालिक माऊली आहेत, ते अज्ञानाचा विनाश करतात आणि जास्तीत जास्त आपल्याला ज्ञानाची प्राप्ती करून देतात, असेही बाबांनी आत्मलीलेत सांगितलेले आहे। वाचवी अनंत जन्माचा फेरा, म्हणून बाबांना म्हणतात चैतन्याची खान। समाधानाचा वारा घाली आत्मा मालिक माऊली, सर्व इच्छा पूर्ण देखील आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊली करतात। जे मनी भावे
ते त्या त्या रूपी दिसे, असे आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊली वारंवार भाविकांना सांगत आहे. तर मग आपल्या सद्गुरू माऊलींनी आत्मलीलेत एवढे छान सांगितलेले आहे, तर आपण बाबांच्या आत्मलीलेचे पठण अवश्य केले पाहिजे. म्हणून आपले सद्गुरू माऊली म्हणतात, पहाव धरोनी वाचावे आत्मलीला, कृपा करी अधिनायका. सोमुखे गीता श्रीकृष्णाने सांगितली अर्जुनास, तसे ध्यान करोनी प्राप्त करून घ्यावी आत्मज्ञानाची कृपा राहील आत्मा मालिक देवांची. म्हणून आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊली नेहमी म्हणतात, जास्तीत जास्त नामस्मरण करा, जास्तीत जास्त ध्यान करा, कारण तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये साक्षात परमेश्वर बसलेला आहे. त्याला पण तुम्ही समजून घ्या आणि जास्तीत जास्त ईश्वराची प्राप्ती करून घ्या. आणि आपण मानव जन्मात आलोच आहोत, तर आपल्या जीवनाचे सार्थक देखील करून घ्या. तर त्यासाठी आता 29 तारखेला आलेली आहे गुरुपौर्णिमा. तर सर्वांनी जे आत्मा मालिक भाविक आहेत आणि बाकी सर्वांनी जास्तीत जास्त आत्मलीलेचे पठण करावे. तुम्ही 7 दिवसाचे पारायण करा, 5 दिवसाचे करा, पण आत्मलीलेचे पठण अवश्य करा. तर 29 तारखेला आलेले आहे गुरुपौर्णिमा. तर सर्वांनी सद्गुरू माऊलींच्या जास्तीत जास्त दर्शनाचा लाभ घ्यावा, महाप्रसादाचा लाभ घ्यावा. एवढेच मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगू इच्छिते. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक.